हेलो वेलकम बैक टू चैनल, दिस इज ट्राइव तो इस साइन टुडे। आज न्यू ईयर के चैनल फर्स्ट ब्लॉग का रिकॉर्डिंग जाएगा कभी चैनल पे पता नहीं, पर राइड चालू हो चुकी है। बहुत फन हो रहा है, आपको थंबनेल और टाइटल से पता चल ही गया होगा। तो काफ़ी मज़ेदार राइड होगा। अभी हम लोग ने मुंबई से चालू किया था, चेंबूर से अभी पनवेल तक पहुंच गए। अभी फ्रेंड्स लोग के लिए वेट कर रहे हैं। तो प्रियंका के स्कूल फ्रेंड्स है, बहुत क्रेजी फन होने वाला है। तो स्टे ट्यून इन दिस व्लॉग। और हम लोग जा रहे हैं रायगढ़, तो चलो मज़ा आएगा, देखते रहो। तो रास्ता सब चालू होते होते हम लोग का एक ब्रेक दूसरा ब्रेक हो चुका है। यहाँ पे अपने बॉयज़ है, यहाँ पे अपने दोस्त है, सब अपने अपनी गाड़ी से ले रहे। और हम अपनी गाड़ी पे अभी यहाँ से अभी निकल रहे। अपन डायरेक्ट जाएंगे रायगढ़ के नीचे, वहाँ पे आगे जाके देखते क्या होता है। चलो। हाय ए प्रसाद, ये रोड से अभी हम लोग आए फाइनली। मेरी गाड़ी, रोहित की गाड़ी, और हम फाइनली गेट पे पहुंच रहे हैं। इस तरह का गेट है, यहाँ भी हम लोग अंदर जाएंगे। लेट्स गो। हम लोग रायगढ़ फोर्ट जाने के पहले जीजा माता की समाधि के यहाँ पे आए। यहाँ पे देखते और आप लोग को भी दिखाते। यहाँ से आप देखो, आप कमेंट करो तो चल। तो समाधि अंदर से इस तरह से है, और ये एक्चुअल समाधि है जो क्लिप्स आप देख रहे हो। यहाँ पे हम सब है, और यहाँ पे से हम लोग आए, और यहाँ से अभी फोर्ट के लिए जाएंगे आगे। तो देखो, तो मस्त रेडी अभी सब फ्रेश होके खाना वाना हो गया एकदम। बहुत पावर सा खाना देखा है आपने क्लिप्स। अभी हम लोग जा रहे हैं अपने रोप वे के तरफ, जो इस रूट पे है। मैं आपको दिखाता हूँ। रोप वे के बाजू में बहुत सारा खेलने का वगैरह थिंग्स है, खा सकते हो, वॉशरूम वगैरह भी अच्छा है। तो अभी रोप वे का भी फन देखते हैं। लेट्स गो। अभी हम लोग रायगढ़ के यहाँ पे ग्राउंड में पहुँच गए। यहाँ पे रोप वे, तो अभी हम लोग का टिकट्स आ चुका है यहाँ पे। मेरा कहना है कि आप ऑनलाइन टिकट ही निकालो। ये QR को आप स्क्रीनशॉट ले लो, बाकी डिटेल्स मैं आपको बताता हूँ। और यहाँ से टिकट लेना है, और यहाँ पे खाने को यहाँ पे बहुत सारा लाइंस वगैरह है। तो आप ऑफलाइन लेते हो, सैटरडे संडे को आते हो, तो आपको टिकट निकालने को ही 15-20 मिनट लग जाएगा, और वेटिंग भी उतनी है। तो उस हिसाब से आओ। नाम घेता जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भ्रमण नो हे जाणी जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ। टिकट निकाल के हमारी बाइक पार्क करके मस्त हम लोग यहाँ पे हमारा फन सेशन हुआ। ये कभी प्लेस की मेमोरी यहाँ पे ही रहेगी। ये प्लेस की जो वाइब थी, इनडिफाइंड वाइब, जो मज़ेदार कंटेंट रिकॉर्ड किया है, पर वो सिर्फ हमारा सीक्रेट कंटेंट है। ये हमारी बाइक्स वहाँ पे भी है, थोड़े 2-3 हमारे। और अभी हमें जाना है यहाँ पे रोप वे के लिए रेडी हो रहे, नंबर आ रहा है, तो लेट्स गो। तो मैंने बोला यहाँ पे विवेक है, यहाँ पे पूरा पार्किंग है। ये पूरा से पार्किंग लॉट है। पार्किंग लॉट के साइड में ही यहाँ से स्टे है। ये पूरा है
ये रोपवे का जर्नी अभी हम लोग का जाने का है। आप स्टे कर सकते हो, होम स्टेज है, 1000-1200 में मिल जाता है। पर रोपवे टाइम पे आ जाना और यहाँ पे से आपको सब छोटा मोटा स्नैक्स ये सब का काउंटर मिल जाएगा, तो मस्त है। चलो ये देखो, ऐसे ही रोपवे से अभी अपना ट्रैवल होगा, तो डिटेल्स एंड में मिलेंगे। तब तक के लिए हमारे लाइफस्टाइल ब्लॉग्स देखो। ये है रोपवे। Getting ready for the ropeway. Boys, ready for the ropeway? Yeah. Yes. So यहाँ से आपको रोपवे का लाइन निकाल के आने के बाद भी आपको इतना लाइन पार करके जाना है। अगर आप वीकेंड में आते हो तो ये पार करके ही जाना है, इतना सारा लाइन। और ये एंड है, फिर इसके ऊपर रोपवे। तो ये तो आपको लाइन पार करना, आप सैटरडे संडे आते हो और ऑफलाइन टिकट निकालते हो। हाँ, शिवनेरी भी जाने का है, तो शिवनेरी से नजदीक है। ब्लूप्रिंट ऑफ रायगढ़। अभी हम लोग फाइनली इंतजार के घड़ी के बाद रोपवे में जा रहे। लेट्स गो इन दिस रोपवे। ये अपडेटेड है। सो अभी हम लोग केबल कार्ड के लिए रेडी हो रहे हैं। रेडी फॉर द केबल कार्ड। थ्रिल है भाई। रेडी फॉर द केबल कार्ड। रेडी फॉर द केबल कार्ड। हेलो। सो वी आर रेडी। लेट्स हैव दिस वंडरफुल एक्सपीरियंस। चलो। शिवाजी महाराजांचा जय सो। छत्रपती संभाजी महाराजांचा जय सो। हर हर महादेव। हर हर महादेव। जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। अरे भाई सगळ्यांसाठी फुल रोपवेचा प्रवास झालेला आहे। स्टार्टिंग ऑफ द इयर आफ्टर वेटिंग फॉर 3 hours. 3 hours विथ अ वंडरफुल लंच। वर्ष हा, आणि कितीतरी वर्ष, हाँ, कितीतरी वर्षाची प्रतिज्ञा, साधना, प्रतिष्ठा. न्यू एडवेंचर। हो यार, न्यू ऍडव्हेंचर आहे. घाबरलोय पूजा थोडी पूजा बसत थोडी. नाही का होणार, कारण की हे स्पीड नाही ना, व्यू पण भारी आहे। अतिशय पोरांनो इथे नयनरम्य बघा. नयनरम्य व्ह्यू असा श्रीमान रायगडाचा. Yeah. पाटील, मी, विनय, ऐश्वर्या, प्रणाली सर्व म्हणून आता वाटायला लागले. आता असं वाटत काय भाई ट्रॅव्हलिंग आता रोपवेने आल्यानंतर. आणि रायगडावरती आल्यानंतर कळलं की महाराजांनी जी आज्ञा दिली होती आपल्या सैन्याला, महाराज रायगडाकडे बघून जेव्हा पहिल्यांदा महाराज रायगडावरती आले, रायगड जिंकल्यावर, तेव्हा त्यांनी आज्ञा केली होती तख्तास जागा हाच गड करावा. याचं कारण तुम्हाला इथे आल्यानंतर कळेल. अतिशय सुरक्षेच्या दृष्टीने निसर्गरम्य, आणि नक्की आयुष्यात एकदा भेट द्या. पायऱ्या चढून इथून आतमध्ये जाणार, हाच फिरायला 1 तास लागतो. इथे आहे 18 पॉईंट, आणि इथे महाराजांची जी मूर्ती आहे इथून पुढे 1.25 किलोमीटर आणखी जायचं. तिकडे महादेवाचं मंदिर आणि महाराजांची समाधी. पहिले हे फिरणार, नंतर मग पुढे निघून जाणार. एवढ्या पायऱ्या चढण्याला सुरुवात करू. आता हम लोग फाइनली रायगढ़ के ऊपर आ चुके हैं और रायगढ़ का टूर चालू कर रहे हैं। तो बेसिक एक इन्फॉर्मेशन था वो लो। अभी हम लोगों ने टूर गाइड लिया है ताकि हम लोगों को कंप्लीट एक्सपीरियंस और सेंस मिल सके, बहुत मज़ा आएगा। तो चलो आपको भी वो नॉलेज शेयर करेंगे, और इस नॉलेज के साथ, इस एक्सपीरियंस के साथ रोपवे का व्यू लेते थे। व्लॉग देखो, सब्सक्राइब करो चैनल को, और स्टे ट्यून्ड फॉर दिस वंडरफुल न्यू ईयर। लेट्स गो।
नाही ते सावली थांबणार आहेत. शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या ग्रुपचे मी सहर्ष स्वागत करतो. माझं नाव आहे सुरेश आखाडे. मी गडावर येणाऱ्या सर्व शिवप्रेमी शिवभक्तांना या किल्ल्याचं मार्गदर्शन करतो. पहिल्यांदा तुम्ही रायगड पाहिला असेल नसेल, आता प्रत्यक्ष नेऊन दाखवणार आहे बघा. रायगडाला समुद्र सपाटीपासून उंची लाभले 2851 फूट उंचीवर आहात तुम्ही समुद्र पातळीपासून. जिथे तुमची गाडी पार्क केली, रोपवेच्या पायथ्यापासून वर गडाच्या माथ्यावर आलात. या डोंगराची हाईट 1375 फुटाची. किती मिनिटात त्या रोपवेवर आलात? अवघ्या 4 मिनिटात रोपवेने आलात. रायगडाची मागची बाजू आहे आणि रायगडाच्या समोरच्या बाजूला पायऱ्या. तुम्ही कधी पायालात का? येत असताना गडाला ज्या पायऱ्या त्या 2360 पायऱ्यात वर यायला. तेवढ्या पायऱ्या या गडमाथ्यावर चढून यायचं म्हटलं तर अख्खा दिवस 2 तास कमी पडतात. गडाचा जो वरचा जो परिसर आहे फिरण्याचा 100 एकरामध्ये, आता पूर्ण खोरा 100 एकर वरचं टॉप एरिया. तर या 100 एकरामध्ये सगळीकडे फिरायचं म्हटलं तर अख्खा दिवस कमी पडतो. एवढा मोठा किल्ला. रायगडाला चारही बाजूनी डोंगर रांगाने वेढलेले आहे. आणि त्या रांगेला कोणत्या रांगा म्हणतात? सह्याद्री पर्वत. त्या सह्याद्री पर्वतापासून अलग झालेला किल्ला आहे. या गडाचं पहिलं जुनं नाव होतं रायरीचा किल्ला. आणि रायरी या नावाने ज्यावेळी ओळखत होते तर हा मुलूक विजापूरच्या आदिलशाहीचा होता. आणि आदिलशाहीचे जे सरदार होते चंद्रराव मोरे यांचा कब्जा होता. यांच्याकडनं शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1656 साली जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतला. आणि मग त्याने या ठिकाणी किल्ला बांधला. इथे किल्ला बांधायला किती वर्ष लागली? किल्ला बांधायला इथे 14 वर्ष लागली. 350 बिल्डिंग बांधल्या गडावर, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या गडावर आणि मोठमोठी 11 तळी किल्ल्यात बांधली. तुम्हाला प्रश्न पडेल, रोपवेच्या साह्याने 4 मिनिटात आलात, वर आल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो की किल्ला बांधायला जी वापरलेली जी दगड आहेत ना, ही दगड त्यावेळी आणली कुठून? गडाच्या खालून आणली का दगड? नाही. गडाच्या कामाला वापरलेली दगड ही त्या काळात गडाच्या वर माथ्यावरच काढली. तर या ठिकाणी विहिरी खोदल्या, तलावं खोदली, टाक्या खोदल्या आणि त्याच्या जो मधून निघाला दगड, या दगडाचा वापर त्याने इथे किल्ला बांधायला केला. दगड खालून आणलेली नाहीये, गडावरच काढली गेलेली आहेत बघा. बांधकामात वापरले चुना, गुळ आणि शिस. त्या काळात या गडावर 5000 लोक राहायचे. एक शहर होतो शहर. आपण पुस्तकातून इतिहास वाचलाय, पण इतिहास ज्याने शोषण केला, इतिहास ज्याने संबोधलाय, इतिहास ज्यांच्यामध्ये सामावलाय त्या रायगडाच्या प्रत्येक वास्तू आणि बुरुजांमध्ये. म्हणून आजही रायगडाला विचारावंसं वाटतं की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता. सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता. कारण त्यांच्या आजही पाऊलखुणा इथे जिवंत आहे. जरी किल्ला जरी पडला असेल, इतिहास मात्र जिवंत आहे. जणू धर्तीवरचा स्वर्ग ओळखला जात होता इथे. आज लाखो शिवभक्त आलेला इथली माती का पाहिलं, इतकी जागा पवित्र. तर इतिहास वाचताना कधी तुम्ही वाचलं का? शिवछत्रपतींच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचवली गेली? त्यांच्या राज्यामध्ये परस्त्रीला कोणाच्या दर्जात जायचा? आईचा आणि बहिणीचा. शत्रूच्याही बायका महाराजांचा आदर करत होत्या. असा चारित्र्य संपन्न यांचा हा वाडा होता, यांचा हा किल्ला. आता आपण या गडाच्या प्रत्येक वास्तू बघणार आहोत. त्या वास्तूबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो किल्ल्याची दिशा समजवतो. ही रायगडाची पूर्व बाजू आणि ही पश्चिम बाजू. असा किल्ला पसरला 3 किलोमीटर. ही रायगडाची दक्षिण बाजू आणि ही रायगडाची उत्तर बाजू. असा किल्ला 2 किलोमीटर पसरलेला आहे. आता ज्या दरवाजातून तुम्ही एंट्री केली आतमध्ये पहिला त्याला मेना दरवाजा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहण्या त्या काळामध्ये मेन्यात बसून, मेना म्हणजे डोलीमध्ये बसून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त पाहायला तिकडनं बाहेर पडायचं. तो मेना गेट आहे. आता ज्या महालात तुम्ही आहात बघा, हा एवढा एक महाल न्याहाळून बघाव. या ठिकाणी त्या काळी 2 मजली इमारती होत्या. त्या इमारतींचे बेस म्हणजे जोते वाचले असे इथे पुढेपर्यंत 6 घर आहेत. त्याला शिवाजी महाराजांच्या राण्यांचे महाल असं म्हणतात.
शिवाजी राजांना राण्या किती होत्या? 8 राण्या होत्या. कारण हिंदू धर्मामध्ये 8 लग्न करण्याची पद्धत नव्हती आणि आजही नाहीये. महाराजांची त्या काळी 8 लग्न झाली होती आणि ती का करावी लागली होती? महाराजांनी 8 लग्न ही त्या काळात स्वराज्य वाढवण्यासाठी केली होती, साम्राज्य मोठं करण्यासाठी केली होती. शिवाजी महाराजांच्या राण्यांची तुम्हाला मी नावं सांगतो. सईबाई पहिल्या राणी, स्वैराबाई, काशीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवर्णाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई असं होतं. या किल्ल्यावर महाराजांच्या सोबत 6 राण्या राहायच्या. 8 राण्या होत्या, गडावर 6 राहायच्या. मग 2 कुठे राहत होत्या? तर महाराजांची जी पत्र राणी होती ना, सईबाई, संभाजी राजाच्या आई, त्या राणीचं निधन राजगडावर झालं. जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तर त्यांच्या आई राजमाता जिजाऊ त्या रायगडाच्या पायथ्याशी पाचांडला राहायच्या. सासूबाईंची सेवा करायला एक राणी खाली राहायची, तिचं नाव पुतळाबाई होतं. मग गडावर किती राहते गो? 6 राण्या. त्यांच्या इथे लाईन मध्ये 6 माळ बांधले. ते राणीचं पूर्वीचं हॉल आणि हे बेडरूम. इथे 2 मजली सागाच्या लाकडापासून बांधलेल्या इमारती, इमारतीवरती सागाचं लाकूड आणि मातीची कौलं होती. हे सगळं गेलं कुठे? तर 18व्या शतकामध्ये रायगडावर इंग्रजांनी तोफेचा मारा केला. इतका भयानक 11 विकराळ मारा होता की हा किल्ला 11 दिवस जळत होता. कधी? 18व्या शतकामध्ये. 8 राण्यांचे 6 माल इथे, 8 राण्यापैकी 2 राण्या इथे नव्हत्या. सईबाई राजगडावर वाढला, पुतळाबाई पाचाड. कसली नटलेली थकलेली घरं असल्याची कल्पना करा. संध्याकाळी बघा 5 वाजले तर ते बाहेरचे दरवाजे बंद करायचे. मग जर एका राणीला दुसरीच्या महालाकडे जायचंय, आतून एक गॅलरी होती बघा. ह्या ज्या भिंती आहेत, या भिंतीच्या कडेला आता उभं राहिल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? इथे थोडं थंड जाणवलं नाही का? ह्या उंच आहेत, याच्यावर काही छपर नव्हती, हा टॉप लेवलचा बांधकाम आहे. तर या इथला मधला जो मोकळा वरांटा बाजूला ज्या भिंती आहेत, या संरक्षण भिंती आहेत. तर उन्हाळी या भिंतीमुळे आतली घरं खुलून होती. पावसाळी वारा पाऊस गडावर खूप असतो, वाऱ्या पावसामुळे हे सुरक्षित वाचत होतं. त्याला म्हणतात ऑल कंपाऊंड. आणि पावसाळी आतील घराच्या वरतून उतरणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ते आउटलेट आहे बघा. दिसले का ते भिंतीमध्ये? दिसले का? आणि या दरवाजाच्या बाहेर गेलं का टॉयलेटची भांडी. लोक म्हणतात इंडियन टॉयलेटचा शोध इंग्रजांनी लावला. मुळी चुकीचं, कारण त्यांनी ते मॉडिफाय केले, आपल्याला विकले. तर 350 वर्षापूर्वी टॉयलेटचा शोध लागलाय. शिवकालीन टॉयलेटचा एक मसुदा तुम्हाला या दरवाजाच्या आतमध्ये बघा बघून येते आणि मग आपण पुढे जाऊया. ते टॉयलेट बघून की जय. शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडूला जया शब्द आलाच पाहिजे. तर या नावामध्ये इतकी ताकद होती की दुश्मनांच्या पायाखालची माती सुद्धा थर्र भीत होती बघा. शिवाजी या नावाचा उलटा अर्थ केला तर काय होतं? जीवाशी. आयुष्यभर ज्याने जीवावरती खेळ केला त्यांनाच म्हणतात शिवाजी. इतिहास वाचताना कधी तुम्ही वाचलं का हो की छत्रपतींच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचवली गेली, नाचली गेली? त्यांच्या राज्यामध्ये परस्त्रीला कोणाचा दर्जा दिला जायचा? आईचा आणि बहिणीचा. कोणी शत्रूच्याही बायका महाराजांचा आदर करत होत्या. हे सगळे राणीवसा असताना इकडे खाली बघा मोठे वाडे दिसतात तुम्हाला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, तो पलीकडे 5वा. याला गडावरचे अष्टप्रधान मंत्र्यांची ऑफिस म्हणतात. मंत्रिमंडळाची स्थापना लोक म्हणतात 20व्या शतकात झाली, पण इतिहास काय सांगतोय? मंत्रिमंडळाची स्थापना ही 16व्या शतकातच झालेली आहे. महाराजांनी त्यावेळी 8 मंत्रिमंडळ निवडले होते. मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्त, हंबीराव मोहिते, दत्ताजी त्रिंबक, निराजीरावजी, बाळाजी आवजी, अण्णाजी पंत, सोनपंत डबीर, सगळ्यांची इथे ऑफिस होती बघा. आता हे त्यावेळी बंदिस्त घरं असताना काही नटली थटली असतील बघा. त्यांच्यावरती उतरत्या सागाचं लाकूड आणि गोल आकाराची मातीची कौलं. जणू धर्तीवरचा स्वर्ग इथे नटलेला होता. 5000 लोक या किल्ल्यात राहत होते. हे बघा आता चारी बाजूच्या डोंगरांना क्लेअर दिसतात तुम्हाला ना, सह्याद्री म्हणतात. त्याच्या खालचा जो भूभाग आहे ना, या खोऱ्याला जावळीचं खोरं म्हणतात. जावळी खोरं कुठून सुरू झालं? सातारा जिल्हा, वाई तालुका, रायगडाच्या उत्तरेच्या कोकण दिव्यापर्यंत या गडाचा जो खालचा असणारा जो भूभाग, या भागाला जावळीचं खोरं म्हणतात. जावळी खोरं एवढं घनदाट जंगल या गडाला त्या काळी लाभलं होतं की सूर्य किरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नव्हतं. म्हणून महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी या किल्ल्याची निवड केलेली होती. इथून 8 किल्ले दिसतात. वातावरण नगारखान्याच्या टेकडीवरून तोरणा दिसतो, राजगड, प्रतापगड, लिंगाणा, सोनगड, मानगड, चांबारगड आणि मकरंदगड. आता इथून एक किल्ला दिसतो तुम्हाला दाखवतो बघा. सर्वात मागे या भिंतीपासून सरळ बघा, भिंतीचं टोक संपलंय, तिथून सरळ मागे बघा आकाशाला भिडलेला सर्वात उंच टेकडी दिसते मागे. ती दिसते का पुसट मध्ये?
तो राजगड किल्ला स्वराज्य, हा तो राजगड. तुम्ही गेला असेल ना गुंजवणे गावातून वर चेलाडीवरून आतमध्ये गेलात का ती खालची राईट साईडची पद्मावती माची, मधला बाले किल्ला, पलीकडची संजीवनी माची. राजगडाला पहिलं नाव होतं मुरुंबदेवाचा डोंगर. स्वराज्याची पहिली राजधानी, पहिलं नाव मुरुंबदेव. 26 वर्ष महाराज त्या किल्ल्यावर राहिलेले आहेत बघा राजगडावरती. तोरणा पण दिसेल, एवढा जर राजगड दिसतो तोरणा आपल्याला लेफ्ट साईडला दिसेल राजसदरेवरनं. आता ही जे मुलं वाकून बघतात बघा, त्याच्या आतमध्ये लाईन मध्ये 3 कोठार आहे, त्याला गडावरची धान्यांची कोठारं म्हणतात. कोकणात याला कणगी म्हणतात. कणग्या आपल्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, पण गडावरती अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जर व्यवस्थित सुविधा संकल्पने असतील तर शत्रूला आपण गडापर्यंत पोहोचू देऊ शकत नाही. त्याचं कारण रायगडाला 40 सह्याद्री आहे. त्यावेळी यायचं म्हटलं शत्रूला तर सह्याद्री पार करून यावं लागत होतं आणि ते येणं सह्याद्रीतून शक्य नव्हतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी याची निवड केली. ती गडावरती त्या काळातली धान्य साठवण्याची कोठार. इकडे जे वसाहती होत्या राण्यांच्या, त्या महालाच्या शेजारी तुम्ही ज्या ओट्यावर उभ्या ना, हे जोते दिसतात ना तुम्हाला, प्रत्येक राण्यांच्या समोर घराचे जोते पडलेत. हे गडावरचे पूर्वीचे दाशी महाल आहेत, नोकरानींची घरा. कारण तिकडे त्यांच्या राहण्यासमोर नोकरांना राहायचे. कारण या नोकरांसाठी गडावर राहण्यासाठी का ठेवलं तर जात असताना सुद्धा रस्त्यात फितुरी झाली. मग तर त्यावेळी लोक फितूर होऊन आमिषाच्या पायी फितुरी होत होते. का आपल्या संभाजी राजांना सख्या मेवण्याने फसवलं आमिषाच्या पायी. तर असे होऊ नये म्हणून त्या काळात पहिले नियोजित होतं की इथल्या राजघराण्यात काम करणारे जी महिला वर्ग होता, जे दासी काम करणारे सेवेकरी होते, त्यांच्यासाठी या पूर्ण बालेकिल्ल्यातल्यांचे कॉटेज याच ठिकाणी होते बघा. म्हणजे राणी वसा राजांच्या आणि यांच्या सगळ्या निवेदनात त्यांची इथे कॉलनी होत्या. मग कदाचित त्यांचे 1-2-6 महिने वर्षभर इथे ती सेवा झाली का त्याला त्या पद्धतीने त्याच्या पगार. आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकणार नाही. पूर्वी हा स्वराज्याचा इतिहास, शिवरायांचा पराक्रम आणि सह्याद्रीच्या गाथा या रायगडाच्या प्रत्येक दगडाने पाहिलेल्या आहेत बघा. जरी आज या निर्जीव जरी वास्तू असतील ना, इतिहासाचे खरे साक्षीदार हे आहेत. आपण एक कल्पना करतो. ज्या त्या दरवाजातून तुम्ही आतमध्ये आलात त्याला गणेश दरवाजा म्हणतात. त्या समोरच्या भिंतीपासून ती मागे बघा आडवी भिंत दिसते आणि ती आडवी भिंत नवीनच, मुलाव पण नवीनच आहे. त्याच्या आतमध्ये हा एवढा जो मोठा इथे प्रशस्त पडलेला जो परिसर आहे ना, यालाच गडावरचा शिवाजी महाराजांचा पूर्वीचा प्रशस्त राहता राजवाडा म्हणतात. नसेल का महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा? त्यांना चप्पल खाली सोडा. तर आज आम्ही लाखो शिवभक्त पाहतो की आल्या आल्या या ठिकाणाची माती सुद्धा कपाळी लावून इतकी जागा पवित्र आहे. जणू धरतीवरचा स्वर्ग नटलेली जागा. इथे वाडा हा 32 फूट उंच होता. तुम्ही बसलात ना पुढेपर्यंत मधली गॅलरी ती मागची स्वयंपाक खोली, या ठिकाणी 2 मजली महाराजांचा वाडा होता. याच महालात शिवाजी महाराज राहिलेत. शिवाजी महाराजांच्या इथे येण्याची तारीख 1670 आणि त्यांची जाण्याची तारीख 1680. म्हणजे किती वर्ष राहिले? 10 वर्ष फक्त. हा 10 वर्षाचा कालखंड महाराजांचा इथेच वास्तव्याचा. त्याच्या पुढील 9 वर्षाचा संभाजीराजांचा याच वाड्यामध्ये. पण नसतील का आजही त्यांच्या पाऊल खुणा इथे जिवंत. आणि जेवढे आनंदाचे सोहळे या रायगडाने पाहिले तेवढे दुःखाचे दिवस सुद्धा पाहिलेले आहेत. स्वराज्याचा राज्यकारभार पाहत असताना रायगडावरून एक स्वतंत्र सूर्य मावळला. अखंड महाराष्ट्र पोरका झाला. छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू देखील याच महालामध्ये झाला. तो दिवस होता 3 एप्रिल 1680चा. महाराजांच्या मृत्यूची बात स्वराज्यात सगळीकडे पसरली. सगळीकडे दुःखाचे टाहो फुटले आणि हीच बातमी तर तंतोतंत दिल्लीच्या बादशाहकडे गेली. कोणत्या? औरंग्याकडे. औरंग्याकडे ही बातमी गेली जासूस तर्फे आणि जासूस माहिती घेऊन दरबारामध्ये आला. हुजूर हुजूर दख्खन में शिवा का अंत हो गया. हे ऐकल्यानंतर औरंगजेब खुश व्हायला पाहिजे ना, खुश व्हायला पाहिजे ना. तो दुखी झाला. तख्त उतरून खाली आला, मस्जिद मध्ये गेला, जिरे टोप उतरवलं आणि नमाज पडू लागला. काय म्हणू लागला? ये खुदा तेरे यहाँ जन्नत के दरवाजे खुले रख देना. माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तुम्हारे पास आ रहा है. मेल्यानंतर सुद्धा त्याने आपल्या राजांची स्तुती केली होती. मरावे पण कीर्ती रूपे उरावे. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्ष प्रभू मंडळी, असा एक चारित्र्य संपन्न राजा. तुम्ही महाराष्ट्रामध्ये किल्ले पाहिले, महाराजांचे किल्ले फिरले, हिंडले, धुंडले, सगळीकडे पाहिले, पण आपल्या राजाने स्वतःचा राहण्यासाठी स्वतःसाठी महाल कुठे बांधला का? असा तुम्हाला कुठे पाहायला मिळाला का?
सांगा पाहायला मिळालं असेल तर. आपल्या राजाने 396 किल्ले बांधले आणि इतर राजाने स्वतःसाठी महाल बांधले. परंतु ते कशासाठी बांधले? त्यांच्या महालामध्ये बायका नाचवल्या आणि आपल्या राजाने 396 किल्ले बांधले. त्या किल्ल्यांच्या ताकदीवरती या जगातल्या महाराजांनी बायका वाचवल्या. अशा राजाची याच ठिकाणी माहिती सांगितली जाते. त्यांचा हा महाल होता. तुम्हाला जर जायचं असेल तर त्यापूर्वी तुम्हाला सांगतो, मधला मोकळा ओरांटा आहे, ही पलीकडची स्वयंपाक खोली म्हणून ओळखली जाते. ह्या ज्या भिंती आहेत ना, या भिंतींचे जे झरोके आहेत हे पूर्वीचे टेहळी बुरुज, पहारा सह्याद्रीवर चालायचा. लक्षामध्ये आता पुढील माहिती आपण जाऊन घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जर वरती जायचं विथ इंफॉर्मेशन कैसा लग रहा है आपको ये व्लॉग, और डिटेल में इंफॉर्मेशन होंगे, और आपको ऐसे व्लॉग चाहिए होंगे तो सब्सक्राइब करो और कमेंट करो, ताकि आपको भी वो हिस्ट्री पास की जाएगी. और पूरा वीडियो देखना. लेट्स गो. स्वराज्याच्या कार्याला उतरती कळा लागली. बरोबर. त्यानंतर इथून स्वराज्याच्या कार्याची स्थापना संभाजीराजांनी केली. आपल्या संभाजीराजांना मारलं औरंग्याने, हत्या केली. वध असं म्हणतं. वध कोणाचा होतो? राक्षसाचा. संभाजीराजांना कसं मारलं माहितीये ना? आणि ते इतिहास वाचता खरोखर अंगावरचे शहारे उभारले जातात, डोळ्यातून पाण्याच्या धारा सुटतात. अशा राजाला त्या औरंग्याने बेरहमीने मारलं होतं. कारण तुम्हाला सांगतो, तो दिवस होता 1 फेब्रुवारी 1689चा. या दिवशी संभाजीराजे पश्चिम महाराष्ट्रातून म्हणजे कोल्हापूर करवीरच्या इकडून ते इकडनं कोकणात उतरत होते. तुम्हाला आंबेनळी घाट नाही, चिपळूणवरनं तो येणारा जो घाट आहे या मार्गाने ते खाली येत होते आणि रत्नागिरीजवळ संगमेश्वर जवळ सरदेसाईंच्या वाड्यात त्यांच्या मुक्कामाची सोय केली. आता मुक्कामाची सोय माझ्या मनातलं माझ्या सोबतच्यालाच माहिती असेल ना. त्यांचे सख्खे मेहुणे यांनी यांच्या वाटात चुकवला आणि शत्रूला मार्ग दाखवला. मुकरब खानाला मार्ग दाखवला. आणि ज्या ठिकाणी म्हणजे गणोजी शिर्के कोण होते माहितीये का? संभाजीराजांचे सख्खे मेहुणे. येसुबाईचा सख्खा भाऊ म्हणजे रक्ताचं नातं तोडणारा तो गणोजी शिर्के, त्याने आपल्या सख्ख्या मेहुण्याला पकडून दिलं रत्नागिरी जवळ. आणि त्यावेळी त्या मोगल फौजांनी संभाजीराजांना साखळदंडाने बांधलं होतं. साखळदंडाने बांधलं होतं. मोकळं सोडलं असतं ना माझ्या राजाला, तर त्या औरंग्याला जिवंत फाडून खाला असता बघा. आणि औरंग्याच्या सरदाराने, त्या मुकरब खानाने, त्या सरदाराने संभाजीराजांना इतकं मारलं होतं ना की त्यांच्या अंगावर जे जखमा झाल्या होत्या त्या जखमेवर तिखट आणि मीठ चोळलं जात होतं. अशा 42 दिवस नाहक त्या औरंग्याने संभाजीराजांना त्रास दिला. कसा त्रास दिला सांगा? त्यांच्या डोळ्यात तापत्या सळ्या टाकल्या, जीभ कलम केली, अंगावरची चामडी सोलली, धडाचे वेगवेगळे धड केले, असं बेरहमीने मारलं. आणि संभाजीराजांना मारल्यानंतर मराठे हरले का? हरले का? लढतच राहिले. आणि औरंग्याला पस्ताव होतो. संभाजीराजांना मारल्यानंतर मराठे हरले नाहीत, परंतु त्या औरंग्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडला. म्हणून औरंग्याला संभाजीराजाने संभाजीराजाला मारल्यानंतर पस्तावा होतो. आणि तो विचार करतो, तो आलमगीर दिल्लीचा बादशाह इतका विचारात पडतो. कधीच कोडं नव्हतं पडलं, एवढं मोठं कोडं त्याला पडलं. त्यावेळी त्याची बेगम त्याला विचारते की आप काय को टेन्शन में. त्यावेळी त्या बेगमला सांगतो माझ्या राजाबद्दल, आपल्या राजाबद्दल काय सांगतो औरंग्या कि बेगम साहिबा, उस शाहजी के बेटे शिवाजी ने एक संभा को जन्म दिया है ना, वैसा संभा हमारे घर में पैदा होता तो हम पूरे हिंदुस्तान पे राज करते थे. मेरे चारों ही बेटे निकमे निकले. सचमुच छावा वो शेर का. छावा कोणाला म्हणतात? वाघाच्या पिल्लाला. म्हणजे वाघ कोण? आणि त्याचा बछडा म्हणजे संभाजीराजे. म्हणून औरंगजेब सांगायचं माझ्या शिव टाकसाळ म्हणजे कॉइन्स, नाणी छापली जायची. आणि त्याच्या खालच्या अंगाचं जे हे गोल आकाराचे 2 स्तंभ दिसतात, आज हे 2च मजल्याचे आहेत. त्या काळामध्ये हे मनोरे एकावर एक 7 मजली उंच होती. इमेजिंग करा, काल्पनिक चित्र डोळ्यासमोर उभं करा. आज जर हे मनोरे 2 मजली जर असतील ना तर इतके सुंदर आहेत. तर त्या काळामध्ये हे मनोरे 7 मजली उंच होते. छत्रपती शिवाजी राजांच्या राण्या त्या काळात थंडगार हवा. तो पलीकडचा विजयस्तंभ, विजयाचं प्रतीक. कुठेही मोहिमा आखल्या, मोहिमामध्ये समजलं ना, मोहिमा आखल्यानंतर यशस्वीरित्या मोहीम जिंकल्यानंतर इथे विजय प्राप्त विजयस्तंभ आहे गडावरचा. 7 मजले असताना काय शोभा देत असेल या बाले किल्ल्याला. आणि पलीकडे बघा ती चौकोनी आकाराची आयताकृती रूम दिसते काही चौकोनी आकाराची. त्या रूमच्या त्या उजवीकडच्या कोपऱ्यातून एक रस्ता खाली गेलाय. 11 पायऱ्या तिकडून खाली गेलं का त्याच्या जमिनीच्या आतमध्ये जाता येतं. आणि तिथे एक अंधारामध्ये खाली रूम आहे. त्या खोलीचं नाव आहे खलबत खाना. खलबत खाना म्हणजे
गुपित चर्चा करण्याचं ठिकाण. आपण नाही बोलतो की ह्या कानाची बातमी त्या कानाला कळू नये, अशी गुप्त खलबत खोलीत केली जायची. शिवाजी महाराजांचे गुप्त खात्याचे प्रमुख होते ज्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक एक असा माणूस होता की घरात त्यांच्या स्वतःच्या बायकोला सुद्धा माहित नव्हतं की माझा नवरा शिवरायांच्या दरबारी गुप्तहेराचं काम करतोय. कारण भिंतीलाही कान असतात. स्वराज्य वाढवायचं थोडं खोटं बोलावं लागत होतं. बहिर्जी नाईक त्याला 18 भाषा त्यांच्या सिंहासनाची जागा आणि त्यांचा पूर्ण दरबार आहे बघा. तुम्ही शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं छायाचित्र फोटो वगैरे सर्वांनी पाहिला असेल. शाळा कॉलेज ऑफिस मध्ये फोटो इथलाच आहे बघा. या ठिकाणी महाराजांचं पूर्वी 32 मन सोन्याचं सिंहासन. एक मन म्हणजे किती किलो? एक मन म्हणजे 40 किलो. मग 32 मनाचं वजन करा. 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन महाराजांचं त्या काळी होतं. इथे राजे बसायचे आणि इथे त्यांची प्रजा बसायची. हा दरबार दिवाणी आम म्हणतात. 5000 लोक इथे बसत होताना पूर्ण मंडप टाकले होते त्या काळामध्ये. पूर्वी जर महाराजांचं हे सिंहासन होतं आणि हा जर महाराजांचा दरबार असेल तर त्या या मधल्या भिंती नसाव्यात, नाही का? तर या जर भिंती असतील तर समोर बसलेल्या प्रजेला राजा दिसू शकत नव्हता. दिसेल का? समोरच्या गेटकडे बघा तुम्ही. जर का बॉम्बेचा गेट ऑफ इंडिया आणि दिल्लीचा जर का इंडिया गेट पाहिलात तर इंडिया गेटचं प्रतीक आहे. त्याला नगारखाना असं म्हणतात. 52 फूट उंची आणि 40 फूट उंची. मध्ये बघा एक खिडकी दिसते. तिथे नगारावादक बसायचे. ज्या प्रकारचा विधी इथे चालायचा त्या तालावर तिथे बसून नगारावादन केलं जायचं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जी लोक आली ती समोरून आली होती आणि त्या लोकांच्या स्वागत समारंभासाठी त्या दरवाजाच्या समोर 2 हत्ती सजून उभे केले होते. प्रश्न असा आहे की या गडावर जर का 2 पायाचा माणूस सुरक्षितपणे येऊ शकत नाही, मग गडावर हत्ती कसे आले होते? अभ्यासकांचं मत आहे गडावर हत्ती असे आणले गेले की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या बांधकामाला सुरुवात केली ना, त्यावेळी हत्तीची छोटी पिल्ल ही पालखीत घालून किल्ल्यावर आणली, त्याचं पालन पोषण इथे केलं. त्या दरबाराचं एक तुम्हाला स्थापत्यशास्त्र सांगतो की त्यावेळी स्पीकर माईक वगैरे होते का? आज 50 लोकांच्या समोर माईकवर बोंबलावं लागतं की नाही? पूर्वी इथे या सभेला 6000 लोक बसायचे. महाराज इथे बसायचे. इथे आवाजात बोललं तर कोपऱ्यातल्या लोकांना ऐकायला जायचं. त्यावेळी हा दरबार बंद होता. जो राज्याभिषेक तो दैदिप्यमान आनंद सोहळा गागा भटांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला तो इथे. त्या सोहळ्याची तारीख होती 6 जून 1674. राज्याभिषेकाला येणारी लोक इकडून आली होती. एक तो क्षण आठवा. शिवरायांचा राज्याभिषेक कसा आनंदाने साजरा झाला असेल. राज्याभिषेकाच्या दिवशी या दरबारात तुरुंब लोकांची गर्दी जमली होती असं समजा. महाराजांच्या सिंहासनाच्या उजवीकडे 4 राष्ट्रप्रधान, डावीकडे 4 राष्ट्रप्रधान मंडळ होते. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महाराजांनी स्नान केलं, शुभ कपडे परिधान केले, गडावरच्या देवदेवतांचं दर्शन करून महाराज पूर्वभिमुख या दरवाजातून ज्यावेळी या दरबारात येणार ना, त्यावेळी तो राज्याभिषेकाला उपस्थित आलेला इंग्रज वकील काय म्हटला होता की इथला प्रत्येक मावळा उठून शिवाजी राजांना मानाचा मुजरा करीत होता त्या राज्याभिषेकाच्या दिवशी. आणि तो मुजरा स्वीकारून महाराज बरोबर या 32 मन सोन्याच्या सिंहासनाच्या खाली पोहोचले. आणि खालूनच ते महाराजाने 32 मन सोन्याचं सिंहासन पाहिलं. आणि त्यावेळी त्या राजाचं मात्र अंतःकरण पूर्णपणे भरून आलं होतं. कारण का की ज्या लोकांच्या जीवावर आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकलो, हे राज्य उभं करू शकलो, असा एकही मावळा, एकही सरदार त्या राज्याभिषेकाच्या दिवशी आनंद सोहळ्याला इथे उपस्थित नव्हतं. नसतं महाराजांना दुःख वाटलं. अंतःकरण पूर्ण भरून आलं होतं. अंग लटलटत होते, पाय थर कापत होते. लटलटत्या अंगाने त्या राज्याभिषेकातून महाराजांनी सिंहासनाला वंदन केलं. दरबाराकडे वळून पाहिलं तर याच दरबारामध्ये स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या सरदारांच्या बायका सुद्धा हजर होत्या. तर महाराज दुःखी झाले. आऊस साहेबांना म्हटले की आऊस साहेब, त्या पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेलेला तो माझा मुरारबाजी देशपांडे,
आणि घोडखिंड सर करताना पडलेला तो माझा बाजीप्रभू देशपांडे महाराज. महाराज लाख मेले तरी चालतील पण तो लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असा म्हणणारा तो माझा बाजीप्रभू देशपांडे. आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं म्हणणारा तो तानाजी मालुसरे. अशा असंख्य वीरांची आठवण घेत राजे छत्रपती झाले. त्यावेळी याच नगारखान्याच्या मधून एक आवाज म्हणजे एक गर्जना झाली, त्याला शिवगर्जना गारद म्हणतो. ही शिवरायांना आपण गारद देऊया आणि मग पुढे जाऊया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, नानालंकार मंडिता, अष्टपदान जागृता, अष्टपदान वेष्टिता, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगता, राज्यनीती धुरंधरा, प्रौढप्रताप पुरंदरा, क्षत्रिय कुलावतांसा, हिंदवी स्वराज्य संस्थापका, सकल रजतपती पालका, स्वर्ण सिंहासनाधीश्वर, राजाधिराज योगीराज महाराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय भवानी, जय भवानी, नमः पार्वती पते, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. राजसभेचा मेन एंट्रन्स किल्ल्याचा लोक जेव्हा रोपीने येतात ना तेव्हा हा पाहिल्यानंतर किल्ल्याचा एंट्रन्स वाटतो, पण किल्ल्याचा एंट्रन्स खाली आहे 500 पायऱ्या. तुम्ही जाताना त्या गेट मधून उतरणार आहे. तसा वाटतो किती सुंदर बघा. त्या काळात काय नटलेला थुटलेला असेल. त्या राज्याभिषेकाच्या दिवशी या इकडे आणि इकडे असे 2 हत्ती उभे केले होते. कशासाठी? महाराजांच्या भेटीला जी लोक चालली होती त्यांच्या स्वागतासाठी. या गेट वरती सकाळी पहाटे 5ला नगारा वाजला. सकाळी आता कसं सायरन वाजलं बघितलं का, आवाज आला का 5चा. पूर्वी नगारे तोफा वाजवायचे, तोफेच्या सलामी असायच्या. सकाळी पहाटे 5ला नगारा वाजला की किल्ल्याचा तो मेन दरवाजा ना खाली तो उघडला जायचा. संध्याकाळी 5ला इथे नगारा आणि तोफेची सलामी झाली की दरवाजा बंद करायचे. शिवाजी महाराज दररोज सकाळी उठले, स्नान करायचे, शुभ कपडे परिधान करायचे, त्यांच्या घोडीवर इथे बसायचे आणि इथून ते महादेवाला जायचे. ते वरती मंदिर दिसते बघा, हा अंतर 1 किलोमीटरचा, आपल्याला तिथे जायचं. आता हे बघा, तो सर्वात मागे उंच टेकडी डोंगर दिसतो का यम आकाराचा, तो तोरणा किल्ला. गेलात का कधी त्याच्यावर? त्या गडाला पहिलं नाव होतं प्रचंडगड. बहुत ही एकदम अनएक्सपेक्टेड एक्सपीरियंस चल रहा है और बहुत अच्छा नॉलेज भी मिल रहा है. तो कंप्लीट नॉलेज और वीडियो में भी वैसे जा रहा है, तो आप भी देख सकते हो. और आ रहे हो तो एंजॉय करो, नहीं आ रहे तो वीडियो देख के अपना नॉलेज, इस एक्सपीरियंस को शेयर करो वर्चुअली. बहुत अच्छा एक्सपीरियंस है मेरे लिए, हमारे लिए. अभी हम आए थे रोप वे से, अभी हम डाउन वे पे जाएंगे, पर अभी हमारे कुछ और स्पॉट्स बाकी है. तो लेट्स गो अहेड. सगळे काटेरी वेलीने झाडं झुडपं इथे होती आणि अशा परिसरात, अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांची समाधी ज्याने शोधण्याचं काम केलं ते सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांनी. महाराजांची समाधी महात्मा फुल्यांनी शोधली. पहिली शिवजयंती महात्मा फुल्यांनी रायगडावरून सुरू केली आणि 1926 साली समाधी ही बांधून पूर्ण झाली. त्या समाधीच्या मागच्या बाजूला वाघ्या पुत्राचं स्मारक, तो एक वादग्रस्त विषय. वाघ्याचा आणि इतिहासाचा काही संबंध नाही, ते फक्त वाघ्याचं नाटक रचलं गेलेलं आहे. तिथे समाधी जी आहे ना ती जागा ती खरी सतीशिळेची जागा. कोण, कसली सतीशिळा? शिवरायांची एक पत्नी सती गेली होती, तिचं नाव पुतळाबाई. ती मूळ जागा सतीशिळेची आहे. समाधीच्या जीर्णोद्धाराच्या वेळी जे काही संघटना होत्या त्यांनी तिथे पुत्राचं स्मारक बांधलं. ज्यांनी बांधलं तेही मान्य आहे, पण त्याच्यानंतर जो इतिहास लिहिला ना त्यांनी ते महाराजांचा पुतळा तिथे समाविष्ट केला, ते चुकीचं केलं. त्याच्यामुळे हा बराच मोठा वाद आहे. हायकोर्टापर्यंत त्या पुतळ्यावरती केस आहे संभाजी ब्रिगेड कडून आणि त्या केसमुळे त्या पुतळ्याची माहिती सांगितली जाते. आणि तिथे पोलीस नियोजनबद्दल सांगायचं म्हटलं, रायगड जेव्हा बांधायला शिवाजी राजांनी काम त्यांच्याकडे दिलं आणि इथे काम दिल्यानंतर ते दक्षिण दिल्ली म्हणजे कर्नाटक सॉरीवर निघून गेले. पैसा संपला, मग त्यांनी काम थांबवायचं का?
नाही. गावाकडे गेले, स्वतःची जागा जमीन विकली, बायकोचं मंगळसूत्र सावकाराकडे घाण ठेवलं, पाहिजे तसा स्वराज्यासाठी केला बांधला. आणि अशा वेळेला त्या हिरोजीने काठीला बांधला. मग पुढे काय झालं, स्वराज्याचा कारभार पाहता पाहता शिवराज्याभिषेकाची दिवस वेळ आली. त्या राज्याभिषेकाच्या दिवशी महाराज खुश होते, आनंदित होते. परंतु त्याच दिवशी, राज्याभिषेकाच्या दिवशी, त्या राजसदरेवर महाराजांनी जाहीर सांगितलं लोकांना, प्रजेला, मला मागायचे ते मागू शकता. ज्याने घोड्याइतकी अपेक्षा केली होती त्यांना महाराजांनी हत्तीत दान दिलं होतं त्या दिवशी रायगडावर. हिरोजींनी 14 वर्ष त्यांनाही जवळ बोलावून घेतलं आणि म्हटलं, हिरोजी संकोच करू नका, मागाल ते तुम्हाला मिळेल. अर्ध राज्य मागितलं तरी आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. हिरोजी स्थिर आवाजात राजांना म्हटले, राजा बक्षीस मागण्याची वेळ येईल तेव्हा तुमच्याकडनं बक्षीस मागेल. आणि तो सोहळा पार पडला. त्या तिथून मिरवणूक निघाली, ती सुद्धा हत्तींवर निघाली. आणि ती मिरवणूक या दरवाजातून मंदिरात येणार होती. तर हिरोजी त्या दरवाजाच्या समोर आले आणि राजांना म्हटलं, राजा थांबा, माझं बक्षीस द्या, नंतर तुम्ही. कारण माझं बक्षीस हे आहे की महाराज या मंदिराच्या येणाऱ्या दरवाजाची मी एक पायरी बसवण्याची ठेवून दिली आणि ती पायरी मी तयार केली. पण ती पायरी अशी तयार केली, तिथे एक नावाची पाटी आहे. राजा तुम्ही जेव्हा या मंदिरात जाता, तुमचं पहिलं पाऊल ज्या पायरीला स्पर्श होईल त्या पायरीवर फक्त आणि फक्त माझ्या नावाची पाटी लावण्यात परवानगी द्या. महाराजांच्या त्या हिरोजींच्या तोंडून निघणारे शब्द ऐकताच महाराजांचं प्रेम हृदय भरून आलं. हिरोजी इंदुलकरांना त्यांनी छातीशी कवटाळलं, डोळ्यातून अश्रू आल्या आणि म्हटलं, महाराज हिरोजी जिथे तुम्हाला नावाची पाटी लावायची ते लावू शकता. त्या हिरोजी इंदुलकराला जर स्वतःचं नाव मोठं करायचं असतं तर किल्ल्यातल्या दगडावर लिहिलं असतं, त्या रायगडाच्या महादरवाजावर लिहिलं असतं. त्या पायरीवरच का लिहिलं, त्यांना काही गर्व झाला नव्हता. महाराज जेव्हा मंदिरात जायचे आणि त्यांची पायाची धूळ ही त्यांच्या मस्तकी सतत अभिषेक करत असावी अशा ठिकाणी ते नावाची पाटी लिहिली. अशी लोक आणि अशी माणसं या स्वराज्यामध्ये एकत्रित जन्माला आले. कुणी इतक्या कमी वयामध्ये हे स्वराज्य करतात. कोणामुळे? अशा लोकांमुळे. म्हणून तुम्हाला एक शेर सांगतो की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे, आणि या महाराष्ट्राला नव्हे तर या संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शिवा पाहिजे. गडावर आलात, महाराजांची समाधी पाहता. गडावरून खाली गेलात तर गडाच्या पायथ्याशी पाचण नावाचं गाव, या गावात राजमाता जिजाऊंची समाधी, तिचंही दर्शन करणं गरजेचं. कारण जिजामाता तुम्ही जर जन्माला आल्या नसता तर नसती दिसल्या अंगणामध्ये तुळस, आणि महाराज तुम्ही जन्मले नसते तर राहिले नसते घरासमोर मंदिरांचे उंच उंच कळस, राहिले असते का? अशा दृष्टीने केला पाहिला पाहिजे. म्हणून लढायचं कसं ते छत्रपती शिवरायांकडून शिकायचं आणि मरायचं कसं ते छत्रपती संभाजी महाराज. म्हणून एक शेर सांगतो की मोडेल पण वाकणार नाही, मराठ्यांची जात आहे, असा एक शेर आहे. कोण तरी पण घे ना तू आठवण म्हणून, बघ रायगडाचा दगड आहे ना तो आताच असले. सो इस तरह से हम लोग ने टूर के गाइड के साथ पूरा रायगढ़ देखा, एक्सपीरियंस किया. बहुत अच्छा व्यूज़, बहुत अच्छी हिस्ट्री, सब डिटेल में पता की और एंड तक फर्स्ट स्टार्ट टू एंड तक पूरा घुमा विद डिटेल. और अभी सनसेट हो चुका है, सनसेट का व्यू देखो. और अभी हम लोग समाधि के टोक से और निकल रहे वापस बैक नीचे. अभी चल के जाने का प्लान है अभी तक, लेट्स सी क्या होता है. देखो फुल एकदम ब्यूटीफुल सा वेदर एकदम. तो देखते देखते अभी हम जा रहे हैं नीचे. अभी नीचे जाते हैं समझेगा. यहाँ तक आपने व्लॉग देखा तो लाइक से सब्सक्राइब करना एंड स्टे ट्यून फॉर मोर. उघडे का नाम लिखाई नहीं कभी. उघडे का लिखतीच नहीं. बोल बच्चन, अरे इधर